आज दिवसभर शेतात काम करून शेवटी मम्मीचा मार खायला भेटेल असं वाटलंच नव्हतं आणि आज सूर्यदेवता बहुतेक घरी जायला विसरला होता। थांबा थांबा काय झालं सांगतो सुरुवातीपासून। आज सगळी फॅमिली मिळून शेडचं काम कसं झाले बघायला आम्ही फार्म हाऊसवर जाणार होतो। खरं सांगायचं तर आता शेडला बघून मनाला भारीच समाधान वाटते। फार्म हाऊसवर जाताना रस्त्यात मेंढ्या आणि बकऱ्यांचा मोठा कळप दिसला आणि त्याच्यामध्ये एक असला बकरा होता, एक नंबरच। म्हटलं आधी त्यांना जाऊ दे, आपण 2 मिनिटं थांबलं तर काय होत नाही। फार्म हाऊसवर पोहोचलो आणि पहिल्यांदा सगळा फार्म हाऊसचा फेरफटका घेतला। कारण कसं आहे, एकदा की फार्म हाऊस फिरलं की मनाला असं समाधान वाटते। आज मी तुम्हाला आपल्या गोट फार्म साठी चाऱ्याचं नियोजन कसं केले ते पूर्ण सांगणार आहे। हे बघा, शेवरी, हादगा, सुबाबळ, तुती, नेपियर, बाजरी, मक्का आणि शेवगा हे सगळं आधीच लावून झालेलं आहे आणि नेपियर तर खूप छान वाढलाय, पण हळूहळू सगळं तयार होतंय। आणखी पुढे दशरथ घास, मार्वल घास आणि मेथी गवत पण लावायचा प्लॅन आहे। हिरवा चारा तर राहिलाच, पण सुक्या चाऱ्याची पण तयारी ठेवणार आहेत, म्हणजे तूर भुस्सा, हरभरा भुस्सा असं सगळं स्टॉक करून ठेवायचं ठरवले। त्यासोबत शेळ्यांना पूरक असा खुराक पण करणार आहे। हे बघा, सुबाबूळ पण किती छान वाढले आणि बाजरी मक्का पण मस्त आलाय। त्यानंतर मी आपल्या आंब्याच्या रोपाला पाणी दिलं आणि बाजरी मक्क्यातही पाणी सोडलं। मोटर जरा लोड घेत होती म्हणून अर्ध्या भागात पाणी चालू केलं होतं। इकडे समोर बघतोय तर मम्मी पप्पाचं साफसफाईचं काम आणि लॉनला पाणी मारायचं काम सुरू होतं। त्यानंतर मम्मीनं मला आवाज दिला, कारण की मटक्यामध्ये पाणी भरायचं होतं आणि पप्पांचं तर बघा निवांत लॉन मध्ये बसूनच पाणी द्यायचं काम चालू आहे। त्यानंतर सगळी कामं झाल्यानंतर आम्ही शेडच्या ओपन किचन मध्ये बसून मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला। त्यानंतर आपापली कामं सुरू केली। जेवल्यानंतर मम्मी आणि अजय पालक काढायला गेली आणि पप्पांनी ना आपल्या घरच्या नारळाचा पहिला नारळ आणला होता, म्हणजे खोबरं तयार झालेला, तो फोडून सगळ्यांना खोबरं खायला दिलं आणि खोबरं इतकं गोड होतं की सगळ्यांनी 2-2 वेळा मागितलं। थोड्या वेळानं मी पण मम्मी आणि अजयला मदत करायला गेलो। त्यानंतर मम्मी पप्पा पण फार्म हाऊसची फेरफटका मारायला गेले आणि हे बघा अजयची मस्ती कशी चालू आहे। त्यानंतर मम्मी बघा अचानक मला मारायला धावून आली। आता एवढी कामं करून सुद्धा मार खायला भेटेल असं वाटलं नव्हतं, तर मस्ती करतोय, व्हिडिओ शूट चालू होतं, बाकी काही नाही। तर गाईज असा गेला आजचा आमचा दिवस। तर गाईज मला सांगा, गोट फार्म, शेड आणि चाऱ्याचं नियोजन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा। त्यानंतर निघताना आम्ही कुत्र्यांना बिस्किट दिलं आणि ही वेळ बघा संध्याकाळची 6:45 वाजल्यात, पण असं वाटतंय की आता फक्त 4च वाजलेत। आज सूर्यदेवाला काय झालं काय माहित, घरी जायचंच विसरला वाटतं। चला तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये। जाता जाता सबस्क्राईब नक्की करा।